मराठा समाजाचे मोर्चे जरी मूक असले तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा ते कोणतेही रूप धारण करू शकतात असा इशारा नारायण राणे यांनी सरकारला दिलाय। मराठा आरक्षणाबाबत सरकारची काय भूमिका आहे हे कोर्टात कळेलच असे राणेंनी म्हटलंय। आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। सर, निर्णायक टप्पा आहे मराठा मोर्चाचा, उद्या भव्य मोर्चा या ठिकाणी नागपुरात येऊन धडकणार आहे, काय भूमिका आहे? भूमिका हीच आहे की महाराष्ट्रात आतापर्यंत 46 मोर्चे निघाले। अधिवेशन नागपूरला आहे आणि या अधिवेशनाचं औचित्य साधून उद्या भव्य मोर्चा मराठा समाजाचा निघणार आहे आणि मागणी मराठा समाजाला आरक्षणासंबंधी आहे। सरकारने चर्चेला उत्तर देताना माननीय मुख्यमंत्री म्हणाले की आमची आरक्षण देण्याची मानसिकता तयारी आहे। आता जे काय अफिडेव्हिट दिलंय 2700 पानाचं कोर्टाच्या तारखेला, त्यात कोणते मुद्दे आहेत की आरक्षण देण्यासाठी ग्राह्य धरले जातील, त्यावरून सरकारची तयारी आहे, सरकारची मानसिकता देण्याचे आरक्षण ही त्यावरून समजेल। त्यामुळे उद्या भव्य मोर्चा निघाल्यानंतर सरकार अजून याच्यावर आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं पुढे टाकेल असं मला वाटतंय। मराठा समाज रस्त्यावर वारंवार उतरत आपण बघत आलेलो आहोत, परंतु सभागृहात मुख्यमंत्र्यांनी फक्त आश्वासनच दिलेलं आहे। उद्या जर ह्या मोर्चानंतर काही ठोस आश्वासन किंवा निर्णय झाला नाही तर सभागृहात तुमची भूमिका काय असणार? नाही, सभागृहात माझी भूमिका तर ठरले, मी त्याविषयी माझ्या भाषणात सांगितलं। मूक मोर्चा सभागृहाच्या बाहेर निघतायत, याचा अर्थ मराठे हे शांत झाले आहेत किंवा त्यांच्याबद्दल अंडर एस्टिमेट करू नये। मराठे कुठल्या कधीही केव्हाही आपल्या हक्कासाठी अधिकारासाठी कोणतेही रूप किंवा हे बदलू शकतात किंवा घेऊ शकतात, कोणती क्रिया करू शकतात, हा अंदाज सरकारने घ्यावा। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण बघू शकतो नारायण राणे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की या मोर्चांना अंडर एस्टिमेट करू नका, कुठलीही कृती यामुळे घडू शकते आणि पुन्हा एकदा सरकारला एक इशारा देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन अनिल सनगारे सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई।